तुमच्यात काहीतरी चांगलं आहे आणि तुमच्यात काहीतरी वाईट आहे. त्याला स्ट्रेंथ आणि विकनेस आपण सिंपल म्हणू. तर तुमच्यातले स्ट्रेंथ आणि विकनेस जे नोन टू सेल्फ आहेत आणि नोन टू अदर्स आहेत, जे तुम्हाला पण दिसतात मला पण दिसतात, ते ठीक आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. बऱ्याचदा बघा, आपण मगाशी उदाहरण घेतलं की तू फार बडबड करतोस, त्याला माहितीये तो बडबड करतो, सॉरी मला माहितीये, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, तो हा एरिया आहे. जो त्याला पण माहितीये, त्याच्या बॉसला पण माहितीये, त्याच्या बायकोला पण माहितीये, मित्राला पण माहितीये, शुभचिंतकाला पण माहितीये, हा एरिया आहे. तो हा एरिया कोणता आहे? जो नोन टू सेल्फ आहे. मला माहितीये माझ्यात काय चांगलं आहे, मला माहितीये माझ्यात काय वाईट आहे, दुसऱ्यांना नाही माहिती. हे पण ठीक आहे, तुम्हाला माहितीये ना, तुम्ही डेव्हलप करा, तुम्ही त्याच्यावर काम करा. तिसरा एरिया आहे नॉट नोन टू सेल्फ, नॉट नोन टू अदर्स. असा एरिया जो ना तुम्हाला माहितीये ना कुणाला अजून माहितीये. बऱ्याचदा तुम्ही काम करता अपयश येतं, काम करता अपयश येतं. भगवान जाने क्या हो रहा है, अल्लाह जाने क्या हो रहा है, मला नाही माहिती काय होतं, काय अननोन है, किसी को नहीं पता है, ना गुरु को पता है, ना टीचर को पता है, ना किसी को पता है. बट ये एरिया सबसे बड़ा इंपॉर्टंट आहे. आज इथून एवढंच घेऊन जायचं आहे, आपल्या सगळ्यांमध्ये असा एरिया आहे जो तुम्हाला नाही दिसत, दुसरं कोणाला तरी दिसतो. जो दुसरं कोणाला दिसतो त्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हणतात.